तिकडून तिकडून आम्ही इथे टाकलं आणि इथून तिकडे टाकलं आणि नंतर तिकडे डायरेक्ट तीनदा टाकावं लागतं मला. आज मी घराकडे बनवलंय मिसळ पाव. एकदम शेवटला नेऊन तिकडे जमा करूची आहेत, नंतर थैसून भारे बांधान तसा तिथपर्यंत नेऊची आहेत, कारण गाडी आतमध्ये येत नाही. श्री स्वामी समर्थ. मी आरुषी सावंत. स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडई आता वाजले असं 10 आणि मी आता चालले बागेत, कारण कामगार असत ना तिकडे. आता म्हणजे बरीचशी बाग साफ करून होतील या. आणि आज स्पेशली आज संडे असताना मग म्हटलं आज काहीतरी मस्त की नाश्ता करूया. तर आज मी बनवलं आहे मिसळ पाव. मी म्हटलं बाहेरसून म्हटलं विकत आणली तर म्हटलं जास्त पैसे येतात आणि आपण घरी बनवतो तर म्हटलं वेगळीच असतं टेस्ट. मग मी घराकडेच बनवलं. फक्त पाव हेंका आता हे गेलेले रात्री मंदारदारांच्या घरी पार्टी होती त्या लोकांची. मग ते आत्ता येताना म्हटलं त्यांना सांगितलं पाव घेऊन या. म्हणजे मस्त की लगेच म्हणजे झटपट काम होतं ना. आपल्याला फरसाण फक्त टाकूचा आणि फक्त उसळ बनवायचं झाला काम. मग फरसाण पाव आणि उसळ असं घेऊन आता मी चालले बागेत. आणि पुढे थोडा वेळ बागेत असं काही ना काही थोडीशी छोटी छोटी कामं करायची नाही यायचा. आणि आपल्याला बनवल्यानंतर जेवण. तर आज आपल्याकडे जेवण असतं त्याला दुपारी तिखट डाळ आणि बांगडे फ्राय असत. तर आताशी म्हणजे ह्याच्यात समुद्रात असं काय म्हणतं तर वादळ येईल ना हो, त्याच्यामुळे मच्छी थोडी कमी भेटता. मग 200 रुपयाचीच सांगितले, कारण आताशी मासे भेटत नाहीत, कमी भेटत त्याच्यामुळे. तर चला हां तर चला आता बागेत जाऊया. आणि ह्या मस्तपैकी ही फुलं आल्यात आणि झाड करते मी दररोज उठान देवीसाठी. चला जाऊया ना हो. तर मंडळी आपला नाश्ता पॅक करून घेतलेला आणि वरती पाण्याची बॉटल. आणि तुम्ही काय करता असो? तुझा व्हिडिओ रेडी करतोय. ओके. खयचो असा नाही ना खयचो असा हळदी कुंकूचं ना. पडलो असतो रविवारी दुपारी 11 वाजता. तर मंडळी तुम्ही बघितलास की नाही हळदी कुंकवाचं माझा व्हिडिओ. माका जास्त शॉर्ट करू म्हणजे शूट करू भेटला नाही, कारण आमका ते हळदी कुंकूच्या इथे बसायचंच ना, त्याच्यामुळे शूट करू भेटला नाही. तर तुम्ही असं ते कसा असा तुमका उभ्या राहून सगळं घेऊ भेटतं ना, सगळं जे काय काय घडतात काय म्हणताय. मग मंडळी मी चैन दिलंय ते ह्यांच्यावरती बरी दिसता ना. कमेंटमध्ये सांगा कशी दिसतात ते ह्यांच्यावरती. हार्दिक पांड्या चोप्रा आर्चरची पण अशीच. हा पण ते हार्दिक पांड्याची डायमंडवाली असणार, काय मला आपली गरीबाची. चला जाऊया. हा करताना मला लक्ष नाही. सॉरी. तर मंडळी चला बागेत जाऊया आणि आपला किती काम झालं तर आपण बघूया. थोडीशी म्हणजे थोडीशीच. पाटाचं पाणी आज खाली वाटतं. म्हणजे पूर्ण सरळ उतार असा सरळ सावकाश हो का. म्हणजे असं काय हे पण नाही पाय बी असा ठेव. सरळ स्लोप असा ना तर सरळच असा एकदम. आणि होय या चिखलात ना पाय स्लिप जातात ना, म्हणजे स्लिप हो पण होऊ शकतं, म्हणजे जातातच. पाय ठेवल्याच्या नंतर डायरेक्ट खाली. काय झाला माहिती आहे, आंब्याच्या झाडाक मोहर झेपत नाही, तो डेळो खाली वाकलो. यंदा मंडळी ना मस्त असं मोहर इलं बघा, कसलं झुपकेदार इलेलो असा. एवढं इला ना सगळी. हा यंदा ह्याचे काजीचे बागेंकानी पण मस्त मोहर इलेला. यंदा मस्त आंबे बिंबे भेटलेत. फक्त पाऊस पडतो नाही, पाऊस पडलो ना तर झालं पूर्ण नुकसान होताला ना, कारण यंदा थंडी मस्त पडलेली. हो बघा बघा, म्हणजे पूर्ण झाड दिसतच नाही. ह्या बघा कसलं मोहर हा बघा. तर मंडळी बागेत पोचलो. मस्त माका तर लय आवडता, भारी वाटत ना, एकदम असं शांत शांत वाटतं. अशी काय हो ऐका तरी होय मस्त पैकी ना. नाही तुम्ही पण भारी दिसत होता ह्या हिरव्या ह्याच्यामध्ये. हिरवी अजून एक काय हो असं नाही, या साईडला अशी छोटी छोटी घरं बांधायची आणि जे बाहेरसून लोक येतात ना कोकणात, ज्यांका शांतता हवी असता त्यांना रिसॉर्ट. तर मंडळी हे बघा किती मस्त पैकी स्वच्छ करून झाला. हे बघा हय तो ना ढिगारो केलेलो होतो
जाऊन टाकला मी. हे बघा हवे पण सकाळी वाटतं हे केलं मी. हे बघा आणि धुमता म्हणजे सकाळी घातलेली आरती बघा. आमची मोरली माझ्या मोबाईल मध्ये दिसणार का काय ते दिसतला तेवढा दिसतं. माझ्या मते उलट्या साईडने दिसेल. तर बघा मंडळी किती स्वच्छ बाग केल्याने या काकानी. हा आमची जागा ना पूर्ण अशी वरती ताकद अशी म्हणजे चढाव असा. हा आणि ह्या अशा जाग्यांतून ना काळजी मस्त होता तो. आणि ही जमीन आहे ना पूर्ण काळी आहे. हा हे बघा आणि ह्याच्यात वाळी तयार होतात लगेच. कोण होता? पूर्ण काळी आहे जमीन. वाळवी. हा वाळवी खूप असतात इकडे या साईडला. तो एक प्रॉब्लेम आहे. आमच्या जमिनीकडे ना माहेरच्या काय होतं माहिती आहे यार, रोटो. अशा जमिनीक लागतं का काय माहिती. वा हे बघा आता हे सगळं पूर्ण दिसतं ना तुमका. त्यानंतर एकत्र गोळा करून आग घालून देते रे काकानी. मग नंतर एकदम स्वच्छ निर्मळ होत आहे बघा अशी. शेवटला वगैरे होय होय नंतर सराय घालू आग करून ठेवल्यावर ना ते मोठे वर होय होय ढिगारे दिसले मोठे. तर मिरगात घालू काही राहुल्याला एकटाय करून पेटूक जाऊ. आज मी घराकडे बनवलंय मिसळ पाव. चाय फरसाण. आज थंडी पडली ना. 2-3 दिवस नाही होती थंडी. आज रात्री थोडीशी पडली. उसळ फरसाण टाकला की मिसळ. जंगलात खाऊची मजा वेगळी असते. मी पण पहिलो ना कामगार असायचे तेव्हा आईक सांगायचो भाकरी मग अकडेच घेऊन ये. अजून खूप अर्धा बेनूचा अर्धा झाला. चाय मी खाल्लंय. इलय नाश्ता केलाय आणि इलय. ठेव घेतील ना. मी असं नाही तर बरी झाली या. एक नंबर. न्यारी झाली आणि आता तू चललं घराक. जेवणासाठी चालला. मी थांबतलंय जरा. माका जरा स्क्रिप्ट वगैरे लिहूची या. तर त्याच्यासाठी आम्ही एक डायरी आणलो. मोठी नाही ही बरी पडतं. ह्याच्यात ना मी शॉर्टमध्ये लिहितोय. हे बघ काय काय. आणि अक्षर माझा डेंजर असता फास्ट लिहिलंय की. हा बॉटल घेऊन येशाल काय पाण्याची. म्हणजे काय करा माहिती त्या बॉटल पाणी ओतून ठेवा. ओके. घेऊन येशाल. द्या मग मी जेवणाचं पण थोडंसं काहीतरी असं बनवते. बांगडे होते. चला मंडळी आपण चाललो खरं हे डिशे आणि थंय धुऊया पाण्यात. आणि घराकडे साबणदाणी हा करायचं. पण हैसून तरी थोडंसं हे करून घेऊन जाते. तर मंडळी आपण हे का ना आगूळ आणि मीठ लावून ठेवलेला होता. कारण हिवसपणा वाटतं नाही म्हणून. तर काही काही लोक फक्त मीठ लावतात पण आगूळ पण लावत असतात. त्याच्यामुळे हिवसपणा कमी होता. साईडला आपण मसाले वगैरे घेतलेले आहे. तर सुरुवातीक आपण लावून ठेवूया आलं लसूण पेस्ट. थोडीशी हळद आणि आपलो मसालो मालवणी मसालो जो आपण घरात बनवलेला. हे वाला पॅकेटमधला तो थोडंसं टाकाय कारण त्याच्यानं थोडी वेगळीशी टेस्ट येते अशी.
आणि थोडंसं लिंबून पण मस्त वेगळी टेस्ट येतात हे का. एवढंसं लावून आपण मॅरिनेट करून ठेवूया. तर हे बघा मंडळी, मसाला आपण लावून झालेलो असा. आणि माशांका मस्तपैकी इथे ना हे केलेले आहेत, कट मारलेले आहेत. 2-3 असे, म्हणजे 3 या साईडला 3 असे, कारण मस्तपैकी मसाला आतमध्ये जातो. हे बघा, हे चिरांमध्ये जातं ना हे मसाला तो. तर असं ना आपण थोडा वेळसाठी परत ठेवूया. आणि आपण मगाशी मीठ आणि आगळ काहीतरी अर्ध्यासाठी लावून ठेवलेला होता. तर मंडळी आता आपण मासे भाजू घेतो. तर आपल्याकडे हे एक मिनी सिलेंडर असा, आणि तो एक आतमधून येऊन नाचवतो लागतो या साईडला. म्हणून त्यांना त्या दिवशीच सांगितलं भरून घेऊन या. आणि हो प्रत्येक टायमिंगला या साईडला घेऊन यायचं लागतं, कारण आम्ही तिथे नॉनव्हेज बनवत नाही किचनमध्ये. मग हो भरून घेऊन येलेले असत. मग हो आपल्याला नॉनव्हेजसाठी भेटता. आणि कंटाळा येतो तो प्रत्येक टायमिंगला असं कोणतरी माणूस बघूचा लागतं उचलूसाठी, त्याच्यामुळे. आणि परत एवढं जड परत ह्या साईडला घेऊन यायचं, म्हणून मग हो भरून आणून लावले त्या दिवशी. मग हो आपण मासे फ्राय करूया ह्याच्यावरती आज. ना पॅन काय माहिती आहे, या साईडला म्हणजे पूर्ण वाकडा ह्या भांडा, त्याच्यामुळे या साईडला सगळं तेल साचतं. बरं आला मी कोणतरी शूट करू का मदत बघवते. जरा पकडा कॅमेरो. वा, बांगडे फ्राय. बांगडे फ्राय होतात. सिनेमॅटिक वालो इलो. कारण मग अशी कोण नव्हतं ना असं पकडायला. मगाचपासून यानं असं असं केलं असतं ना, असं हो, पकडायला कोणतरी मदत लागते ना. सिनेमॅटिक वालो. गॅसचा थोडा प्रॉब्लेम होता. मोठं भेटतं डायरेक्ट. मोठं बेटर आहे. बाकीचं झाला म्हणून. हो, डाळ बनवली फक्त. डाळ, मच्छी फ्राय, बांगडा फ्राय. डाळा पुरत नाही आता पलटा. हे पण माझी वाट. ते बघा करपाक लागले, एका मधूनच मी होता ना. तर मंडई वाजले 3:30 आणि मी परत चालले बागेत. ह्या चढावा का थोडं दम लागता, म्हणजे नको असं वाटतं एवढीशी जागा अशी चढताना. ते छोटीशी दिसता पण थोडीशी उंच असा. इकडे भाई काकांचं काम चालू आहे साफसफाईचा. आणि आपल्या या साईडला जाऊचा. तर ही जी वरच्या साईडला लाकडं आहेत ना, ती आपण खाली टाकून घेतो आताच, कारण सुकल्यावरती घेऊन जाताना बरी पडतली. थोडी थोडी अशी काही काही ठेवलेली आहेत अशी मधीत असत, ती घेऊन जायची आपण अशी खाली फेकून. मोबाईल असतो ना काय पटापट काम करू भेटत नाही, पण आपलं ह्या पण काम असा, त्याच्यामुळे दोन्ही दाखवचं लागतं. काम पण करूचं लागतं आणि दुसरं काम पण करूचं लागतं. जर हे असले ना, दोघं असले ना, का थोडं बरं पडतं. एका शूटसाठी पकडल्या ते दुसरं पटापट काम करू शकता. दोन्ही हाताने काम पटापट होतं ना. आता हे म्हणतले किती कॅमेरा हलवतोस, काय बोलणार, हलतात तर. बॉडी बिल्डर इल्यात. लाकडा खाली टाकूची आहेत. हैसून थंय, मग थैसून थंय, थैसून थंय. मग किती लांब आहे, मग जायला नको एकदम लास्ट पर्यंत थोडी जाय. हे बघा लांब पर्यंत इथपर्यंत जातं, हात दुखतो नंतर तो. मी डायरेक्ट हैसून एकदम खालच्या ह्याच्यात टाकू शकते. टाकलंय तर गरज होती. गरज म्हणजे टाकू शकते आणि 2 डायरेक्ट ना. टाकू तर बघा, हे बघा तिकडून टाकलं बघा, हैसून तिकडून आणि इथे टाकलं आणि इथून तिकडे टाकलं आणि नंतर तिकडे डायरेक्ट तीनदा टाकावं लागतं मला. आता भारी वाटतं ना, पण हा सगळा बघा हैसून ना तिथपर्यंत सगळा मोकळा भारी.
ते काम इझी होऊसाठी आता करूचा लागता, कारण नंतर लाकडं सुकल्यावरती थैसून डायरेक्ट घेऊन जाऊ शकतो. नंतर जायचं काय होतं ना, एवढं वरती चढा परत खाली घेऊन हार्ड होतं ना त्यावेळी. सगळी आता ना खालती खालती टाकूची आहेत, एकदम शेवटला नेऊन तिकडे जमा करूची आहेत. नंतर थैसून भारे बांधान तसा तिथपर्यंत नेऊची आहेत, कारण गाडी आतमध्ये येत नाही, रोडपर्यंत नेऊची लागतात. आणि त्याच्यानंतर ट्रॅक्टर वगैरे मी सगळं. बघते आता तुम्ही हे करता ते बघूया. तुम्ही सांगताच ना माका टाकून दाखवू शकतोय. बघूया किती लांब जाता. मोठं टाकून दाखवा. हा तो तसो. डे मोडून टाका. गेलो की नाही टेक्निक असता काय 1-2 कोण पण टाकेल, नंतर हात दुखतो माहिती आहे काय. काय 1-2दा असं पावर येते. हायता बघा बघ खाई पडला. जाताना तू टाकलं लांब जातोय. असं आहे, मी लेडीज आहे, तुम्ही जेंट्स आहात. तुमच्यामध्ये ताकद जास्त असते, आमच्यामध्ये कमी असते. आता काय बोलू शकतास. माझं वजन तुझ्यापेक्षा कमी आहे एवढा बोलू शकतो, बाकी काय नाही बोलू शकत. माझ्या वजनावरती यायचं नाही. एक दिवशी मी पण सडपातली होतलय. सडपातली होतय ना, आधी होतच ना. आधी होतय काय सांगू शकत नाही. आता पण मी पुढे पण होऊ शकतोय. हायता बघा, एवढा हलक्या असून तुमच्या असून गेला नाही. असं हलकी जाऊ. मगाचपासून ते बोलताच नाही. बघा मी पण तास करत होतो. ह्या बघा तू हय टाकी होतं, मी थय टाकतो. ता बघा थंयच असं. ही बघा जास्त ती लाकडं माझी टाकलेली आहेत. आता तुम्ही इलाज. हय मी टाकलेच नाही, मी सगळी तकडे टाकली ती. मी त्याच्या आधी तिथली टाकून झाली तिकडे. ही वाली वरसून आणलंय थैसून. झोपलेलो आहे. माझ्या घशात मास्की गेली. जास्त बोलते ना मी. शी नरड्यात गेल्यावर की वाटा. हा ना, मग चिकन खाल्यासारखं. बाहुबली आता काहीच नाही. आमच्या सायात कसली लाकडं होती एकदा. असो अवतार असो एवढ्या पेक्षा असो ना, त्याच्यापेक्षा असो अवतार. हा एवढं उंचा बापरे. चालू शकत नाही. त्याच्यात मी ग्रास कटर मारलेलं. आईला कसं बघ खडे फेकलाय. ग्रास कटर मारलेलं आहे त्याच्यात मी. आता तिकडे जाऊ शकत नाही, एवढा घनदाट जंगल झाला. कारण जवळजवळ खूप वर्ष 6-7 वर्ष साफ नाही केलेलं. तिकडे गवारेडे बसलेले असतात. हे बघा चारावराचं झाड ना, मस्त मोहरला. यंदा काढू घेऊया. या माहितीच नव्हतं एवढं वर आपल्याकडे. मी बघितलेलं काल. मी तुमका दाखवणारच आहे, पण ह्या बघा आई बोलत होते ते. ह्या काय ह्याचा झाड आवळ्याचा. पराक्रम केल्याने काहीतरी काटू लागलो. मग इथं लाल लाल काय. आता आई पण इली या दांडो घेऊन इलो उतारा ना. पाय घसरतो घसारी आणि वरची सगळी लाकडं आता खाली टाकून झाली आहे. पायानं वर चढलं तर ना पाय खाली सुकायचे नाही. एकदा काठी लागतं. काठी असं ना घसरली. आता इकडसून मस्त वाटतं ना गे, सपाट सगळा. ते ग्रास कटर मारू गो काय बरा वाटतं. तेवढाच वाईट वाटतं ना. ती बांधी पण काढू गोई आहे ह्याच्यासाठी ना. ती कोयती भेटता ना, ती आणू गोई. मग ही सगळी बांधी काढूक गावतली. बांध्यांमुळे कलम मरतात. तर मंडई हे आता ना ह्या कलमावरचा ना बांधा तोडतात, कारण ह्या कलमाक ना पूर्ण बांध्यान ह्या केल्या ना, गुंतवून टाकल्या ना. कारण जास्तीत जास्त करून ती त्या ह्याची बांध्याचीच ह्या दिसतात. बांध्यामुळे कलम मरतात. जेवढं जमतं तेवढंच काढ. उगाच जास्त वरतीच वाढा नको.
वाटतं. माझ्यावर पडतला काय नाही घुमले पण. मागच्या टायमिंगला आठवता श्लोक वरती श्लोक आणि ओंकार चढलं माहिती आहे. हो घुमले. जमले आणि पूर्ण खाल्ले चढले तसेच उतारले. बघ चढला. त्या साईडला पण आहेत का? आहे ना, राहू देत. तर ही बघा यांनी तलवार बनवल्यानी मस्त. दाखव दाखव ना. हे जरा पुढे दिसत नाही. नाही मस्त भारीच आहे केला. काय नाही तर सालपाट उडालेला तुझं फक्त हँडल केलं. अच्छा म्हणजे ते तुम्ही काय नाही केलं याच्यामध्ये? माझं काय नाही फक्त एकच मारलं. हा हा. तर मंडई म्हणजे मागचं जो माझं कुर्ल्याचं व्हिडिओ पडलेलो त्याच्यामध्ये असे बरेचसे कमेंट असतात की तुम्ही पेपर प्लेट का यूज करता, स्टीलची ताटं का यूज करत नाही. तर विषय असं असा की आमच्या किचनमध्ये तुमका माहिती असं नॉनव्हेज बनवत नाही. मग त्याच्यासाठी आम्ही सगळी बाहेर भांडी वगैरे घेऊन येतो आणि भांडी पण आम्ही किचनमध्ये धुवू शकत नाही. आमका पूर्ण समोरच्या बाजूक असं ना एक छोटंसं बाथरूम तिकडे जाऊन धुवचं लागतं. तर धुवचं पण काय प्रश्न नाही. तर आमची पूजा घातलेली होती हे का गणपतीत ना सत्यनारायणाची पूजा. हां सत्यनारायणाची पूजा घातलेली होती. त्याच्यामध्ये ना असे आम्ही जेवणासाठी पेपर प्लेट आणतात. तर ते भरपूर आणलेले होते आणि अजून पण भरपूर असतात. माझ्या मते तरी एवढ्या म्हणजे असे 4-5 तरी बंडल असले. तर ते आम्ही संपवसाठी आम्ही म्हणजे नॉनव्हेज वगैरे असतं तर आम्ही काय करतो पेपर प्लेटमध्ये घेतो. म्हणजे कसं ते खाल्ल्याच्यानंतर डायरेक्ट बाहेर फेकून दिला असं विषय असं. बाकी काही विषय असं नाही. तर काही लोकांनी असं समजूतदारपणाने असं विचारलं की तुमच्यामध्ये पेपर प्लेट काय यूज करतात. आणि काही लोकांनी रूढ पद्धतीने विचारल्याने की तुमच्याकडे पैसे नाहीत काय म्हणजे पेपर प्लेट यूज करतात ते असा तसा. तर म्हणजे एवढंच विषय असा पेपर प्लेट जास्त एवढे तरी बंच असतील आमच्याजवळ की भरपूर उरलं असं त्याच्यामुळे आम्ही पेपर प्लेट यूज करतो. बाकी काय असं विषय नाही बस एवढाच. तर मंडळी आता 5:30 वाजलेत आणि आपण घरात चाललो कारण काकांनी पण आता थोडं हे बघा उतारतात म्हणजे ते पण आता घराकडे येतले कारण चाय बनवायच्या ह्याच्यासाठी आपण पुढे जातो. तर हे मी कूट घेतलंय न्हाणीत घालूसाठी कारण ह्याच्यानं पाणी मस्त तापतं लगेच तापतं. आणि थळ घेतलेले असं हे सोडना पिढे म्हणते का सोडणं घेतलेले आहेत ते तुम्ही घेऊन जाताय ना. हां तर ते सोडणं याच्यासाठी की त्याच्यावरती लगेच कांदा टाकला काय ती लगेच पेटतं. हे ह्याच्यानं म्हणजे पाणी लगेच ह्यावता ओकाळता त्याच्यासाठी आम्ही हे घेऊन चाललो. तर आजचा व्हिडिओ हेच थांबवूया. आणि मंडळी माझ्या चॅनलला म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा. म्हणजे असं कोणी केला नसाल ना तर खरंच करा कारण मी अजून 20 म्हणजे तुमच्या ग्रुप म्हणजे तुमच्या आशीर्वादाने मी झाला म्हणजे 20,000 आपले फॉलोअर्स झालेले असतात. सबस्क्रायबर झालेले असतात. तर अजून 1 लाख करा आणि ह्या चॅडवाक म्हणजे तुमच्या आरुषी सावंतला एक सिल्वर बटन घेऊन द्या. आणि आज का सांगतोस तू? कारण तुम्ही मगाचपासून मला चिडवताय ना म्हणून. मी तेवढी मेहनत केलंय. तर आता 1 वर्ष होत इला याच्या चॅनलला आणि मी हे का मागाशी बोललंय की माझं 1 वर्षात सिल्वर प्ले बटन इला. तर त्याच्यामुळे ह्या सांगता की सबस्क्राईब करा प्लीज मंडळ करा ना. करा. एका दिवसात एवढे करा की 10,000 अशी चला तर ना मंडळी खरंच तुम्ही ना तुमचं फोन असतं घरात प्रत्येकाच्या घरात ना 4-5 फोन असतं तर सगळ्यांचा मोबाईल घेऊन प्लीज करा सबस्क्राईब करा. मला तुमच्या मुलाच्या मुलगीच्या आईच्या पप्पांच्या काकांच्या काकींच्या येतात ना हे जावच्या ताई माई अक्का. तर प्लीज सगळ्यांच्या फोन बसून करा प्लीज. चला हा चला आता आपण जाऊया. तर आजचा व्हिडिओ हळूच थांबूया. तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.